चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने दीपक सटप यांच्यासह तालुका कार्यालयामध्ये धडक दिली। कागदपत्रांच्या त्रुटी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्यास तहसीलदारांनी सुरुवात केली आहे। राज्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर रत्नागिरीमध्ये भात शेतीच्या कापणीच्या कामांना वेग आला। तयार झालेलं पीक पावसामुळे वाया जात होतं, तर थोडंफार वाचवल्या पिकाची भात कापणीसाठी घाई केली जाते। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 लाख हेक्टरहून जास्त जागेवर भात शेती केली जाते। जालना जिल्ह्यातील 8ही तालुक्यांचा समावेश अतिवृष्टी बाधित करण्यात आला। जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 4,23,000 हेक्टर पीक वाया गेलं। जुलै आणि ऑगस्टमध्येही 20,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं। यामध्ये 2 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा समावेश होता। 2 ऐवजी 3 हेक्टर केल्यामुळे वाढीव नुकसानीचे पंचनामे करावे लागणार आहेत। वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घट होते, त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीवर पुढील दर अवलंबून राहणार आहेत। वाशिम तालुक्यात पिकं नुकसान भरपाईच्या याद्या अपूर्ण आहेत। 84 गावांपैकी 50 गावांच्या याद्या अर्धवट, तर 35 गावात कामच सुरू झालं नाहीये। बँक खातं क्रमांकासह यादी न तयार झाल्यानं शासनानं दिलेल्या दिवाळीपूर्वी मदतीच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागपुरात खर्च न निघाल्यानं शेतकऱ्यांना सोयाबीनची गंजी पेटवली। काटोल इथं मूर्ती गावातील शेतकऱ्यांना पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नसल्यानं संतप्त भावना व्यक्त करत सोयाबीनची गंजी पेटवली। त्यांनी 5 एकरावर सोयाबीनची लागवड केली होती।